नमस्कार. सँडी आर्ट्सवर आपल्या सगळ्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. सँडी आर्ट्स या आपल्या चॅनलवरून अनेक गोष्टी आपण शिकवतो, चित्र काढायची कशी. तर आज मी तुम्हाला स्केचिंग करून दाखवित आहे आणि ही स्केचिंग कशाप्रकारे केली जाते. म्हणजे जे रॅपिड स्केच असतात ते कसे आपण ड्रॉ करायला हवेत. तर याचं एक तुम्हाला प्रात्यक्षिक मी दाखवत आहे आणि सँडी आर्ट्सवरून आपण हे प्रात्यक्षिक सगळे लोक पाहतात, सगळे व्ह्यूवर्स माझे. तुम्हाला यातून नवीन-नवीन काही गोष्टी शिकायला मिळतील. तर आता मी जे स्केचिंग करतोय ह्याला रॅपिड स्केच असं म्हणतात आणि हे स्केच तुम्ही 15 मिनिटामध्ये संपवायचं असतं. जर 15 मिनिटाच्या वरती तुमचं काम असेल सुरू, तर मग त्याला पोर्ट्रेट वर्क मध्ये ते मोजलं जातं. स्केचिंगमध्ये फक्त आपण फिगरचा फॉर्म लक्षात घेऊन त्याप्रकारे स्केचिंग करायची असते. आता ही स्केचिंग जी मी करतोय, त्यामध्ये मी फिगरचा फॉर्म आणि व्हॅल्यूज कुठे-कुठे आहेत तेवढंच फक्त ॲड करतो. याच्यामध्ये मी डिटेल काहीच करीत नाही. तर तुम्हाला बघा, मी आता हाताचं ड्रॉइंग केलं. त्या हाताच्या ड्रॉइंगमध्ये पण मी डिटेल दाखवले नाहीत. तर स्केचिंग म्हणजे एक फॉर्म आपल्याला पकडायचा असतो. म्हणजे ती व्यक्ती उभी आहे, बसलेली आहे, की ती कुठल्या पोझिशनमध्ये आहे, कुठल्या डायरेक्शनमध्ये बघते. आता डोळे पण मी इथे पूर्ण क्लिअर काढलेले नाही आहेत. इथे फक्त एक तुम्हाला फॉर्म दिसेल, जेणेकरून त्या व्यक्तीचं डायरेक्शन तुम्हाला कळेल, कुठे लाईट, कुठे डार्क करायला पाहिजे आणि व्हॅल्यूज ॲड फक्त करत चाललो आहे. तर ही स्केचिंगचा उपयोग हा आहे, की तुम्हाला तुमच्या हाताला सवय होते, की फास्ट एखादी मोमेंट तुम्हाला कॅप्चर करायची असेल, तर ती कशाप्रकारे करता येऊ शकते. तर ते ह्याचं हे नॉलेज तुम्हाला मी देत आहे आणि स्केचिंगमध्ये हेच लक्षात ठेवायचं आहे, की स्केचिंग करताना अ, तुम्ही व्हॅल्यूज ॲड करा, तुम्ही फॉर्म बघा, डिटेलकडे न जाता तुम्ही जास्तीत जास्त याची प्रॅक्टिस जर केलीत, तर काही दिवसातच तुमचे रॅपिड स्केच चांगले दिसायला लागतील आणि तुम्ही पण रॅपिड स्केच करू शकाल. हा ह्याच्यामध्ये माझं नॉर्मल स्पीड आहे आणि ह्या नॉर्मल स्पीडमध्ये किती लवकर हे जे रेखाटन आहे ते मी केलेलं आहे. तर यामध्ये व्हॅल्यूज ॲड करतो आहे आता, की ती जी व्यक्ती उभी आहे त्याच्या कुठे-कुठे डार्क व्हॅल्यू येईल, त्या डार्क व्हॅल्यूज मी ॲड करत चाललो आहे. कुठे लाईट येतील. तर आपल्याला एक फॉर्म, बेसिक फॉर्म हा कशाप्रकारे बनवता येईल ते मी तुम्हाला शिकवत आहे आणि इथे ज्या व्हॅल्यूज ॲड केल्या गळ्याच्या म्हणजे त्याच्या मानेच्या इथे आणि ते सगळं डार्क व्हॅल्यूज ॲड केलं, तर त्या सगळ्या व्हॅल्यूजचं तुम्ही प्रॅक्टिस करा. स्केचिंग वर्क करू शकता आणि हे स्केचिंगमध्ये बघा, ही आता एक फिगर पूर्ण रेडी झाली. हा आपला इथे व्हिडिओ लॅप्सिंग करून जे फास्टमध्ये काम दाखवतात तसं नाही आहे. इथे एक नॉर्मल स्पीड आहे आणि त्या स्पीडमध्येच मी वर्क करतो आहे. आता अराउंड 2-3 5-1 मिनटामध्ये 3 मिनटामध्ये 3-3.5 मिनटामध्येच ही फिगर आपण ड्रॉ केलेली आहे. तर अशा प्रकारे तुम्ही स्केचिंगची प्रॅक्टिस करा. कारण स्केचिंगची जितकी तुम्ही प्रॅक्टिस कराल, तितका तुमचा हात फ्री होईल. फ्री स्केचिंग म्हणतात त्याला. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला कुठलेही डिटेल्स न दाखवता एक एक प्रपोर्शन लक्षात घेऊन एखादी फिगर करायची असते. तर ही माझी फिगर इथे कंप्लीट झालेली आहे. हे स्केचिंग करून संपलेलं आहे. तर अराउंड 4-1 मिनटामध्ये हे मी पूर्ण केलं. म्हणजे तुम्हाला 15 मिनिटाचा अवधी असतो. त्यामध्ये तुमच्यावरती आहे, की तुम्ही कशाप्रकारे ते करू शकता. पण 15 मिनिटाच्या वर जर तुम्ही कुठलीही एखादी फिगर्स स्केचिंग केलीत, तर 15 मिनिटाच्या वर ते पोर्ट्रेट वर्कमध्ये मोडलं जातं आणि मग तुम्ही जास्तीत जास्त डिटेल करायचं मग त्यामध्ये प्रयत्न होतो. म्हणून 15 मिनिटाच्या आत जे वर्क असतं त्याला स्केचिंग असं म्हटलं जातं आणि त्यामध्ये फक्त एक फिगर शो करायची असते. आता मी एक साईड फेसची फिगर ड्रॉ करतो आहे. तुमचा हात एकदम फ्री मोमेंटमध्ये
चालला पाहिजे, जेणेकरून तुम्हाला तो फॉर्म दाखवताना तुमची जी हाताची ग्रीप आहे ती फ्रीमध्ये चालली पाहिजे. फ्री हँड ड्रॉइंग तुमच्याकडून झालं पाहिजे. तर ही त्याचीच एक प्रॅक्टिस आहे आणि त्याचीच हे तुम्हाला मी डेमो दाखवतो आहे की फ्री हँड स्केचिंग कशी केली जाते. आता ही इथे साईड फिगर मी ड्रॉ केली आणि त्याच्यावरच्या व्हॅल्यूज कुठे कुठे लाईट आहे, कुठे डार्क आहे, फॉर्म कशा प्रकारे गेला आहे, तर त्या प्रकारे माझं काम मी करतो आहे आणि तुम्ही पाहताय. तर हे पण एक स्केच मी पूर्ण केलं 1-1.5-2 मिनटामध्ये. असेच वेगवेगळे फॉर्म घेऊन तुम्हीसुद्धा प्रॅक्टिस करू शकता आणि जितकं तुम्ही स्केचिंगची प्रॅक्टिस कराल तितकं तुमचा हात फ्री होईल. तुम्हाला वेगवेगळ्या अँगल्सचे जे फोटो अवेलेबल होतील ते फोटो घेऊन तुम्ही स्केचिंग करू शकता. आणि ही स्केचिंग करत असताना एक लक्षात ठेवायचं की डिटेलकडे न जाता जास्तीत जास्त व्हॅल्यूज, अँगल आणि त्याचा फॉर्म आणि व्हॅल्यूज म्हणजे डार्क अँड लाईट शेड ही कुठे पडलेली आहे आणि प्रपोर्शन हे थोडंसं लक्षात ठेवून तुम्ही स्केचिंग करा. सुरुवातीला या गोष्टी थोड्या हार्ड पडतात, पण एकदा त्याचा सराव झाला की नक्कीच तुम्ही चांगल्या प्रकारे ते स्केचिंग करू शकता. तर इथे बघा मी एक दोन्ही हात जोडलेले किंवा हातात असं काहीतरी तिने पकडलेलं आहे अशी एक लेडी मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तर तो पण साईड फेसिंग आहे. तर अशा प्रकारे तुम्ही बघा 3 स्केच रॅपिड स्केच 6-6.5 मिनटामध्ये कंप्लीट झालेले आहे. तर असे वेगवेगळ्या छोट्या ज्या हे आहेत व्हॅल्यूज आहेत किंवा आपलं स्केचिंगसाठी फिगर्स अवेलेबल होतील त्याप्रकारे तुम्ही त्या फिगर्स घ्या आणि डेली याची प्रॅक्टिस करा. जर याची प्रॅक्टिस तुम्ही डेली केलीत तर तुम्हाला पोर्ट्रेट वर्कसाठी जेव्हा तुम्ही कुठलंही चांगलं चित्र जेव्हा डिटेलमध्ये काढायला जाल तेव्हा ह्या सगळ्या गोष्टीचं तुम्हाला बेनिफिट मिळेल. स्केचिंगची प्रॅक्टिस अशी रोज करत राहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत सगळ्यांचे धन्यवाद.